येणाऱ्या 17 तारखेपासून अधिक ज्येष्ठ महिना सुरू होतो आहे आणि या महिन्यामध्ये तुमच्यावर देवाची अपरिमित कृपा राहावी यासाठी मी 3 गोष्टी आपल्याला सांगतो आणि ह्या इतक्या सोप्या आहेत की सर्वजण करू शकतील. हे केल्याने देवाचा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी, आपल्या परिवारावर, कुटुंबावर राहण्यासाठी मदतच होणार आहे. ज्येष्ठ महिना हा किती पवित्र आहे हे आपण सर्व तर जाणतोच. तसेच याबद्दल अनेक गैरसमज देखील आहेत. याबद्दलचा एक व्हिडिओ आधीच प्रकाशित केलेला आहे. आपण तो पण पाहू शकता. पण या 3 गोष्टी काय? तर बघा, पहिलं काय करायचं, आपल्या देवाऱ्यामध्ये आपण दिवा लावतोच. तर तो दिवा पूर्ण महिनाभर अखंड चालू राहील अशी सोय करून पूर्ण महिनाभर दिवा चालू ठेवावा. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा जेवणार आहोत म्हणजे सकाळी, दुपारी, संध्याकाळी जे काही अन्न ग्रहण करणार आहोत, ते अन्न ग्रहण मौन पद्धतीने करावं. म्हणजे कुठलंही शब्द बोलायचा नाही, कोणाशीही बोलायचं नाही आणि शांत राहून अन्न ग्रहण करावं, असं पूर्ण महिनाभर करावं. आता तिसरं काय? तर हे आपल्या सर्वांच्या आवडीचं आहे, ते म्हणजे पारायण करा. मग तुम्ही गुरुचरित्राचं करा, नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं करा, गजानन विजय ग्रंथाचं करा, स्वामींचं करा, सप्तशतीचं पारायण करा, कुठलंही करा, पण पारायण करा. आता आता पारायण कसे करावे याबद्दल मी माहिती आधीच प्रकाशित केलेली आहे. आता गुरुचरित्र, नवनाथ आणि सप्तशतीचं पारायण कसं करावं याबद्दल मी आधीच माहिती प्रकाशित केली आहे. ती पाहिजे असल्यास खाली कमेंटमध्ये जरूर विचारा. तिथे मी ती माहिती आनंदाने देईन. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे अधिक महिन्यात हे सर्वांना करून त्यांना देवांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.